चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. थोडा उशीर झाला त्याबद्दल माफ करा. मीटिंग झाली आता. आपले जे मुलांचे कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत मे मध्ये, शिशु गटाचे किंवा बालक गटाचे किंवा कुमार गटाचे, युथ गटांचे, तरुणांसाठी, त्याबद्दल मीटिंग झाली व्हॉलेंटिअर्सची आता. त्यामुळे थोडासा वेळ लागला. तर आपला आजचा अजेंडा आत्ताचा असा आहे की आपण ध्यान करण्यासाठी जमलो आहोत. जसं कालचं पौर्णिमेचं ध्यान केलं तसं आज ग्रहण आहे. जरी इंडियात वेद नाहीये तरी त्याचे परिणाम थोड्याफार प्रमाणात आहेत. आणि हा जो 14 मार्चचा चंद्रग्रहण आहे आणि 29 मार्चचा सूर्यग्रहण आहे, याच्यातलं जे काही पिरियड आहे, आजपासून सुरू झालेत वेद ते 29 मार्च पर्यंत, हा एक ऊर्जा वेगळी आहे. खगोलशास्त्रीय ग्रहमान वेगळे आहेत. ब्रह्मांडात येणारी ऊर्जा वेगळी आहे. हे काही वेगळ्या नांदी करणार आहेत, वेगळ्या गोष्टी निर्माण करणार आहेत. यामध्ये आपल्याला नुसती प्रिपरेशन फेज आहे, प्रिपरेशन करायची. 29 मार्च नंतर धडाडधूम धडाडधूम तुम्हाला सांगितलेलं आहे. एप्रिल मे 2 महिने पीक असणार आहेत. जे काही सिस्टीम फेल्युअर्स होणार आहेत, ज्या काही जागतिक लेव्हलवर बदलणार आहेत, ज्या काही ब्रह्मांडाच्या लेव्हलवर, युनिव्हर्स लेव्हलवर, मल्टी युनिव्हर्स लेव्हलवर बदल होत आहेत, त्या सगळ्या घडामोडी आता सुरू झालेल्या आहेत. या ऊर्जा परिवर्तनासाठी, या पृथ्वीच्या परिवर्तनासाठी, या मानवाच्या, महामानवाच्या परिवर्तनासाठी आपल्याला खूप काय काय करणं आवश्यक आहे. तर या ज्या 2 ग्रहण कालावधीत काय करायचे महत्वाचं ते मी सांगणार आहे थोडंसं, आणि त्या अनुषंगानेच ध्यान आपण करणार आहोत. तर ह्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या. पहिल्यांदा आहारावर आपला फोकस हवा आहे. फूडमध्ये बदल करण्याची अत्यंत गरज आहे. आपण डिस्कस केलेलंच आहे. त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा मी सगळ्या साधकांना उपयोगी व्हावेत म्हणून सांगितलेत, ग्रुपवर टाकलेत. तर महत्वाचा कालचा जो व्हिडिओ आहे, म्हणजे परवाचा संकल्पाचा, प्रतिपदेचा, तो बघून घ्यायचा आहे सगळ्यांनी. या ज्या परिवर्तनासाठी आपल्याला जे बदल करायचे, आपल्याला मनात, विचारात, भावनेमध्ये काय बदल करायचे, काय परिवर्तन होणार आहे, त्या अनुषंगाने पॉझिटिव्ह गोष्टींवर आपण फोकस केलेला आहे. तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे संकल्पाचा. तो सगळ्यांसाठी महत्वाचा जो कॉमन भाग होता तो मी युट्यूबवर टाकलाय. जो स्पेसिफिक होता शिवसरोदय शास्त्र केलेल्यांसाठी, तो नंतर मीटिंग घेतली, त्याचं रेकॉर्डिंग नाहीये. आणि जे कोणी नव्हते शिवसरोदय शास्त्रातले मीटिंगला, त्यांच्यासाठी रिव्हिजन म्हणून बाकीचे लोक मदत करतायत, महत्वाचे पॉइंट्स लिहितायत. तर पहिला फूडमध्ये बदल करायचा आहे सगळ्यांनी, पर्टिक्युलरली या पिरियडमध्ये. तरी ऍक्च्युली नकळतच आपल्या अन्नाच्या सवयी बदलणार आहेत. जसं आपण आता ऑब्झर्व करतोय की आपल्याला तिखट नको वाटतं, स्पायसी नको वाटतं, ऑइली नको वाटतं. तर हे कॉन्शियसली बदलायचंय. जर तसं नको वाटत असेल, तुम्ही अजूनही तिखट खात असाल, तुम्ही अजूनही तळलेलं स्पायसी खात असाल, तर बंद करा या पिरियडमध्ये. लिहून घ्या. खूप हलका आहार घ्यायचा आहे. सगळ्यात महत्व द्यायचे ग्रीन व्हेजिटेबल्सला, फळांना आणि ज्युसेसला. तर आता आपलं हृदय चक्र सुरू होत आहे सोमवारपासून. बघा किती सुंदर कॉम्बिनेशन आहे ना. जे काही सिंक्रोसिटी म्हणतात ना, सिंक्रोसिटी, ती किती किती गोष्टींची सिंक्रोसिटी होतीये बघा. आता हृदय चक्र हिरवा कलर आहे. आणि ज्या कोणाला चक्रध्यान जॉईन करायचे ते सोमवारपासून जॉईन होऊ शकतात. आता असं काही नाही खालचा चक्र केलाच पाहिजे ना आधीचा केलाच पाहिजे. आता हृदय, विशुद्धी, आज्ञा, हे तर करायचंच. करू शकता, कोणीही जॉईन करू शकता. तुम्ही इतरांना सुद्धा सांगू शकता. आणि जे साधक चक्रध्यानाला जॉईन झालेले आहेत तेही जॉईन होऊ शकतात. तर हृदय ध्यान आपण करणार आहोत. हृदय चक्राचा रंग आहे हिरवा. आणि हिरवा म्हणजे पालेभाज्या. आणि तसंही या ऊर्जेमध्ये पालेभाज्या खाणं गरजेचं आहे. विटॅमिन्सची गरज आता डबल टिबल लागणार आहे. विटॅमिन्सची गरज डबल टेबल लागणार. मी तुम्हाला मागच सांगितलं, मानसी एक पालेभाजी गड्डी प्रमाणे आपण घरात एक गड्डी करतो, ते वाढवायचंय थोडं. दुसरं असं की जर फूड म्हणजे एनर्जी आपली योग्य नसेल, आपली एनर्जी योग्य नसेल, तर काही होणार नाही. फूड पण चांगलं खा, सात्विक खा, कमी खा, खाऊ खाऊ नका, त्रास व्हायचा तो होणारच आहे.
सगळ्यात महत्वाची आपली एनर्जी छान ठेवणं गरजेचं आहे या पिरियडमध्ये. हे जे आहे ना त्या पिरियडमध्ये. तर ग्रहण जो पिरियड आहे, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, एनर्जी खूप छान ठेवली पाहिजे. एनर्जी चांगली असेल तर स्पायसी खाल्लं तर एक वेळ काही व्हायचं नाही. पण एनर्जी चांगली नाहीये आणि तुम्ही मारे डाएट करताय, फोकस ठेवताय, काय उपयोग नाहीये. सर्वात प्राईम इम्पॉर्टन्स एनर्जी, आणि ती कशी ठेवायची हे सारखं आपलं चालूच असतं. महत्वाचं आता आहार. तर आहारात ग्रीन व्हेजिटेबल्स ठेवायच्यात, ज्युसेस ठेवायचे. आणि थोडस मी चक्रध्यानाच्या वेळेला काय काय सांगेलच, पण आता काय सांगते, उद्या प्रतिपदा आहे. उद्या प्रतिपदेच्या संकल्पालाही उपयोग व्हावा म्हणून मी आता परत एकदा सांगून घेतेय की आता हृदय चक्र 8 दिवस आपला असणार आहे. त्याच्यानंतर आपला विशुद्धी चक्र म्हणजे आकाशी कलर, डार्क फेंट आकाशी कलर, मग त्या कलरच्या भाज्या आणून ठेवा, संकल्प लिहा. फळं ती आवर्जून आणा, त्या ठिकाणी जा. शनिवार रविवार मध्ये आणा फळं, व्हेजिटेबल्स. जसं जांभळट कॅप्सिकम असते, ब्लूबेरीज असतात, ब्लॅकबेरीज असतात, जांभळ्या कलरची द्राक्ष असतात, जांभळं असतात. बैंगनी पण कलर आणा, निळा पण आणा. हिरवा तर सगळा आपल्या व्हेजिटेबल्स असतोच. तर हे सगळं संकल्पात लिहा. आपण ठरवलंय की संकल्पामध्ये आपले पदार्थ करायचे, ज्युसेस. आता एवढं चक्रध्याना ग्रुपवर चाललंय, पण क्रिएटिव्हिटी फारशी कोणाची दिसलीच नाही. त्या शारदा मॅडम अजून एक दोन सोडले. तुम्ही आपलं कॉमनच ह्याच्यात मुरलाय, कॉमनच पदार्थ. अरे व्यवस्थित छान छान करा, मग ग्रुपवर टाका फोटो. पण फारशी संधी उचलत नाही, मग याच्यातनं क्रिएटिव्हिटी कशी फुलणार, डाएट कसं होणार. उदाहरणार्थ मी आजच मिस्टरांना सकाळी उठल्या सांगितलं, आता पुदिना आणायचा. म्हटलं पुदिना, कोथिंबीर पेस्ट करायची. शिबिराला पिलेलं आहे तुम्ही, किती छान वाटलं, मागून घेतलं दुसऱ्या दिवशी. श पुदिना, कोथिंबीर पेस्ट, त्याच्यात आल्याची पेस्ट, आल्याचा रस, काय तुम्हाला सोयी असतील तशा. आल्याचा रस टाका तर अजून चांगलं. आल्याचा रस नसेल तर पेस्ट मध्ये आलं घाला. आणि हे घालायचे, लिंबू पिळायचे. ही पेस्ट करून ठेवायची आहे फ्रीज मध्ये. आणि मग सब्जा रात्री भिजत घालायचा आहे. मग सब्जा आणि ही पेस्ट, धने जिरे बघा काढून ठेवले डायनिंग टेबलवर. अशा तयारी करत चला. प्रतिपदा आली, संकल्प, धने जिरे भाजून पूड करणारे तुम्ही, सब्जा, त्याच्यामध्ये धने जिरे भिजत घाला रात्रभर. सकाळी उठल्यावर त्या पाण्यात ही पेस्ट टाका. साखर बिकर काही घालायची गरज नाहीये, पण खडी साखर आणून ठेवलीये. आम्ही काही गोड खात नाही, पण इतरांना खडी साखर आणली कालच. तर हे वापरा. आता शारदा मॅडम नाही म्हटलं खडी साखर घाला, खजूर घालू नका, गोळ घालू नका. कारण या ऊर्जा येणार आहेत ते सगळं बिघडून टाकणार आहेत तंत्र, तुम्हाला सांगते. त्यामुळं उष्ण काही घ्यायचं नाही, कॉन्शियस राहा पदार्थ काय खातात त्या गोष्टींना. तर हे थंडावा आणणारे पदार्थ. आणि ही पेस्ट रोज प्यायची आता आपण, हृदय ध्यान होईपर्यंत. मग संकल्पात पेरा. आणि हे जे आहे ग्रहण, त्याच्यासाठी सुद्धा मी सांगते, पूर्ण आपल्या सूर्यग्रहणापर्यंत हे करा. आणि इफेक्ट 2 महिने टिकतो चंद्रग्रहणाचा. तर तुम्हाला कंटिन्यू कितपत छान वाटतंय, एक दिवस आठवड्याला एकदा दोनदा असं करू शकता. तर असे हिरवे पदार्थ आणून ठेवा, तयारी करून ठेवा. फूड केव्हा घ्यायचं हे सुद्धा बदलायचं या दोन ग्रहणांच्या मध्ये. फूड घ्यायचं सकाळी 11 म्हणत होते ह्याला शिवसरोदयला, ते 10च्या आत घ्यायचं. शक्यतो 10च्या आत घ्या. आणि संध्याकाळी 6 ते 7च्या आत. 7च्या आत फूड घ्या. फूड जर तुम्ही आता 7 नंतर घेतलं ना, ऑलरेडी ही ऊर्जा, तापमान, सगळं काही आपल्याला नको 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 करतंय. रात्री झोप येत नाही, तुम्हीच सांगताय मला. म्हणून वेळा बदला या पिरियडला. मी मगाशी नीता मॅडमशी बोलले. नीता मॅडमने म्हटलं, मॅडम खरं ना, ह्या अमृत समय आपलं 9:30ला होतं ते 9ला आणायचंय खरं मला. साधकांना आपल्याला शिस्त किंवा ह्या ओढी, या आदर्श लाईफस्टाईलकडे न्यायचंय. तर त्याही हो 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 म्हटल्या. तर 9, 9:30ला झोपलो तर 9 ते 9:30 मध्ये ऊर्जा कुठं असते आपण बघतो. आपल्या ज्या अमृत समय आहेत 4, त्याच्यामध्ये ऊर्जा बरोबर त्या त्या ठिकाणला असते. आणि मग त्यांना म्हटलं, बघा 9:30 ते 10 ओंकार ध्यान घेतलं तर जास्त चांगला अनुभव येतो. तुम्हाला वाटतं का असं? तुम्ही मला सांगा चॅट बॉक्स मध्ये जे ओंकार ध्यान करतायत ते.
10 ते 10:30 पण केलं तुम्ही, 9:30 ते 10 केलं, तुम्हाला ऑब्झर्व झालं का? 9:30 ते 10 जास्त ऊर्जा काम करते. चॅट बॉक्स मध्ये टाका, मी नीता मॅडमशी बोलली, तुमचं काय बघू देत मला. हो, नीता मॅडम आहेतच की मीटिंगला. तर हे लक्षात घ्या. आपण पंचतत्वाप्रमाणे जे पंचतत्व शिकले त्यांना माहिती या ऊर्जेचं महत्व काय आहे. ऊर्जा आहे ना, प्रत्येक 2-2 तासाला वेगळ्या वेगळ्या अवयवातून जात असते. आपण सकाळी उठतो, पोट स्वच्छ होतं की नाही सांगा? ऊर्जा जास्त वेळ पुरते की नाही सांगा? पित्त गायब होते 8 दिवसात लोकांचं सकाळी उठलं की. आता एक मॅडम मला म्हणत होत्या पित्त कमी झालं, म्हटलं अहो सकाळी उठलं की होतं. नीता मॅडमच म्हणत होत्या. नीता मॅडम म्हटलं अहो तुम्ही आता सकाळी उठताय, आणि तशाही त्या सकाळी उठतातच लवकर, पण त्या 5-5:30ला उठत होत्या, आता 4:30ला उठतायत. हा फरक आहे ना. अजून 4ला ध्यान केलं तर अजून चांगले रिझल्ट येणार आहे. 3:30 ते 4:30 ध्यान ठेवलं तर अजून उच्च अवस्थेला जाणार आहे. या गोष्टी आहेत. पंचतत्वाप्रमाणे घेईल मी एकदा ऊर्जा 2-2 तासात कुठं कुठं काय हवेत असते, काय कार्य करते. आणि मग अमेझिंग 9 ते 12ची झोप ही ना अमेझिंग असते. 9 ते 12 मध्ये डबल तासाची झोप असते. 9 ते 12 झोपलं तुम्ही तर डबल झोप घेतल्याला फायदा होतो. आणि मग आज आमच्या घरात पूर्वी हेच होतं. हे आता विहंगमचं काम केल्यापासून काही राहिलंच नाहीये. टाइमच राहिला नाही कशालाच. तर माझ्या ध्यानालाही मग 3:30चा टायमिंग, मला नाही, मी शेअर करायचं म्हटलं तर मला पहाटेचं माझं 3:30 ते 4:30 ध्यान नाही होत, लक्षात घ्या. नाही तर मग नसेल ना शेअरिंग करायचं, माझं 3:30ला उठून आपोआप ध्यान होत असतं. मला फार मुकावं लागतं, पण मी एक समाधान मानून घेते, चला, कॉन्ट्रीब्युटिंग ऑदर्स इज द बिगेस्ट दॅन माय सेल्फ. असं होतं, मी तुमच्यासाठी घेतलं. काल अमृता मॅडमने नाही नुसतं ध्यान घेतलं दुपारी, तर केवढं सुंदर माझं ध्यान घडलं. खूप छान घडलं. तसं शेअरिंग करताना नाही होत, काय माहिती. शेअरिंग करताना मी तुमचे बघत असते, नावं व्हायब्रेशन पाठवत असते, परत अजून काही नो बैनो चाललेलं असतं. पाणी तर 2दा प्यावं लागतं. हे बघा, आता पहिल्यांदा ग्लासभर माठातलं पाणी आणलंय. कारण शेअरिंग करायचं म्हटलं की डबल जास्त ऊर्जा येते, मग जास्त ते हिट होतं. तर हे असे आहेत चॅलेंज. तर अन्नाची वेळ सांगितली, पुढची वेळ सांगितली मी, काय घ्यायचं तेही सांगितलेलं आहे. आता अफर्मेशन्स तिसरं लिहा. फूड घेताना अफर्मेशन्स करायचे. काय काय तुम्हाला माहितीये, पाण्याला जी देतो ती अन्नातनं द्यायला लागलो तर जास्त फायदा होणार आहे. आणि आत्ताच्या ज्या तुम्हाला मी प्रतिपदेची संकल्प मीटिंग घेतली, ते सुद्धा त्या फूडला घ्या, 1-2 मिनिटं द्या आणि तसे ते फूड घ्या, कारण हे गरजेचं आहे आता. तर हे पुढचं मी लिहून काढलंय बघा पॉइंट आता तुम्हाला सांगण्यासाठी. काय काय पदार्थ लिहून ठेवलेत मला, काय काय आणायचे बघा. मी तुम्हाला सांगते, प्लम्स, बीटरूट आहेच आहे, पण अजून आणून ठेवायचे. जांभळा कोबी आणायचं लिहिलेलं आहे, तर हे तुम्ही आणा. आणि अशामुळे पदार्थ खाल्ले जात. राजगिरा आणलाय, आजच आणलाय. लाल राजगिरा मला आवडत नाही, पण आणलाय. तर ब्रोकोली मटार सूप प्यायचं, संध्याकाळी सूप करायला लागा. माझा मुलगा रोज करतो ब्रोकोली सूप. त्याच्यात अजून कॉम्बिनेशन काय काय घालतो. तर आता ग्रीन मध्ये ब्रोकोली आणा, कारण ब्रोकोली क्रोमियम क्रोमियम खूप असतं ब्रोकोलीत. हा, राजगिरा म्हटले त्यालाच माठ म्हणतात, शारदा मॅडम. लाल माठ राजगिरा पण का नसतो लाल राजगिरा. तर ब्रोकोलीमध्ये क्रोमियम जास्त असतं आणि मेंदूसाठी ते चांगलं आहे. कारण आता या ऊर्जेमध्ये भडके उडणार आहेत, सगळ्यांचेच उडणार आहेत. मानसिक सायकोलॉजिकल ऊर्जा तशी आहे. आपल्याला नाही झालं वेल अँड गुड, पण इतरांना घरातल्या होणार आहे ना. त्यामुळे क्रोमियम खाऊ घाला, मेंदू वगैरे शांत शाबूत ठेवा घरातल्या लोकांचाही. तर हे सगळं अन्नाचं सांगते. नंतर आता दुसरं महत्वाचं पॉइंट लिहून घ्या, सेवा करायची. या पॅच मध्ये महत्वाचं काम करायचं, सेवा, परोपकार करायचा, सर्व्हिस टू अदर्स करायचा. आपण रॉ मटेरियल मध्ये बघितले सर्व्हिस टू अदर्सचं महत्व काय आहे. आणि या ह्याच्यात पेरणी 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 पेरणी. कारण बघा, वाईट आहे तसं चांगलं पण आहे ना. या गोष्टींमध्ये काय काय चांगलं होणार आहे महत्वाचं तुम्हाला सांगितलं. आपले डिसीजेस, आपले रोग, दुखणे, खुपणे, आपल्या विश्वासाच्या सिस्टीम्स या सगळ्या क्रॅक होणार आहेत. याला गोळी मारली जाणार आहे ऊर्जेकडनं. म्हणजे मानसिक आणि हे सगळं त्रास होत होत पुढचं सांगितलं. त्या फेजला जाण्यासाठी काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, त्यामध्ये काय 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 होऊन मग तो पिरियड येणार आहे. त्याला आपण स्टेबल राहिलो,
त्याला आपण घाबरून नाही गेलो, त्याला आपण आपलं स्टॅबिलिटी ठेवली, स्थिरता ठेवली, तर पुढे आपण या सगळ्या गोष्टी काढून टाकणार आहे शरीरातनं. काय आपल्याला रोग असतील, काय आपल्या अवयवांमध्ये असेल, ते सगळं निघणार आहे या ऊर्जेमध्ये. पण त्या भावनेत राहिलो तर, आपण ढासळून गेलो तर नाही होणार. आपली ऊर्जा जास्त असेल तरच या चांगल्या गोष्टी घडणार आहेत, लवकर घडणार आहेत, आपल्यामुळे इतरांच्या घडणार आहेत. मग हे सगळं चांगलं जे घडणार आहे त्याला आपलं चांगलं व्हावं, आपलं आणि आपल्या घरातल्यांचं सुद्धा चांगलं व्हावं, म्हणून आपण दुसऱ्यांसाठी काम करायचे. का बरं? का आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी काम करतो त्यावेळेला आपल्याला जास्त ऊर्जा येते, आपल्याला माध्यम बनवलं जातं. म्हणून मग आपण दुसऱ्यांसाठी करायचं. आपल्या स्वार्थासाठी करूयात, आपल्यासाठी तरी करूयात, दुसऱ्यांसाठी काही हरकत नाहीये. इंटेन्शन लोअर असलं तरी चालते, सुरुवात तर करू. हायर असेल तर उत्तमच. तर याच्यामध्ये काय करायचं, आपल्या अमृत समय कोणत्या सांगा बरं चॅटबॉक्स मध्ये तुम्ही. तुम्हाला 4 वेळा माहिती आहेत का बघू? 4 वेळा आहेत, मी सांगितलेत मागं एकदा दोनदा. सांगा बरं, अनम्यूट करून सांगा कोणी. काय वेळ आहेत 4 सांगा. नाही माहिती का कोणाला? पहाटेचा ब्रह्ममुहूर्त आपण ध्यान करतो ते, बरोबर. नंतर हा, दुपारी 12, संध्याकाळी 6, आणि रात्रीची थोडे कन्फ्युज आहे मला. नाही हो, आणि दुपारी 12 सूर्य संध्याकाळी 6 कसं मॅडम? 6 म्हणजे सूर्यास्त, संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ. हा, ती ऊर्जा जास्त असते. हे बघा, आपला कार्यक्रम असतो की नाही संध्याकाळचा, 4 ते 5 असतो. आणि सूर्यास्त कधी असतो? आता सूर्यास्ताच्या ह्यानी धरलं तरी चालेल, बघा ते काढा, इंटरनेटवर बघून काढा. तर या 4 वेळा, किंवा साधारण मी तुम्हाला सांगते वेगळं एक लॉजिक वापरून, वेगळ्या लॉजिकनी 4 12 7 12. मी सांगू का? काय मॅडम, छाय मॅडम, 4 12 7 12, हा सांगा. म्हणजे मला जे माहिती आहे हा, त्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्त असेल, पण पहाटे 5:40 ते 6:10, दुपारी 11:40 ते 12:10, रात्री पण 11:40 ते 12:10, आणि संध्याकाळी 5:40 ते 6:10, अशा 4 आहेत 5:40 ते 6:10 सकाळी ना. संध्याकाळी. हा. ते ठीक आहे, तुम्ही काय सांगाल ते. पण मी आता दुसरंच लॉजिक सांगते, जाऊ दे. दुसरं हा, लॉजिक असं आहे, लिहून घ्या. सकाळी सूर्योदय. आता मी जे काही सांगते, सकाळी सूर्योदय ते साधारण तुम्हाला जेवण सांगितलं 10च्यात, ही वेळ घ्या. कारण सूर्योदयाला तर आपली आंघोळ विंघोळ झालेली असणार आहे, जे लवकर उठतात त्यांची. सूर्योदय ते सकाळी 10 यामध्ये परोपकाराची सेवा करायची. त्याच्यानंतर संध्याकाळी साधारण बघा 4:30 ते सूर्यास्त, 4:30 5 ते सूर्यास्त, या 2 वेळेत तर जास्त तुम्ही परोपकाराची कामं करा. नंतर मी सकाळी सांगेल बघून तुम्हाला, ठीक आहे. तर आता परोपकाराची काय काय कामं करायची, काय तुम्हाला वाटतं ते चांगलं करायचं, काय वाटेल ते चांगलं करायचं. काही पण करा, नोकरांसाठी करा, रस्त्यावरच्या लोकांसाठी करा, देवळातल्या लोकांसाठी करा, आपल्या साधकांसाठी करा, काय हवं ते करा. पण कसं करायचं ते सांगते मी. की समजा सकाळी तुम्ही उद्या घेतलं, तर स्वतःसाठी आधी करा. मग उद्याच्या संध्याकाळचं घेतलं, नवऱ्यासाठी करा. मग परवा सकाळचं घेतलं, एका मुलासाठी करा. परवा संध्याकाळचं घेतलं, दुसऱ्या मुलासाठी करा. 13वाचा दिवस कोण येणार सांगा? आता कोण उरलं सांगा मला. बघू तुम्ही माझं किती लर्निंग लक्षात ठेवताय. सांगा चॅटबॉक्स मध्ये कोणासाठी करणार आता. झालं, नवरा बायको मुलं संपलं का? सास सासू सासरे सासरचे सगळे लोक. तीनच. छान. तर मी तुम्हाला सांगितलं डीएनए आणि कनेक्शन्स, ग्रुप. पहिलं आता पहिलं तुम्हाला मी सांगितलं की हा जो पिरियड आहे ना, ही जी ऊर्जा आहे ना, याच्यात आपले पॅटर्न्स धुवायचे, आपले संस्कार धुवायचे जन्मानुजन्माचे, आपल्या सोलवरचं कार्विंग धुवायचे. कारण कलेक्टिव्ह आकाशिक रेकॉर्ड मधनं तर गेलेलं आहे, मग इथलं काढायचंय ना. हृदय चक्र पण सुरू होतंय सोमवारी. कसलं एक्सलंट कॉम्बिनेशन आलंय बघा. हृदय चक्रावर सोल, सोल मधले काय काय ते सगळं धुवायचंय. मग आपल्या जन्माला, आपल्या कर्माला, हे तर आपण ध्यानातनं सगळं करतोय. पण आपल्याला कोणाचे धागे दोरे इन्फ्लुएन्स करतात, इफेक्ट देतात, तर पहिल्यांदा आपले आई वडील, भाऊ बहीण, ज्यांच्या बरोबर लहानपण काढलंय ते 10वी पर्यंतच म्हणा.
पर्टिक्युलरली द्या, कारण त्या ह्याच्यात खूप संस्कार पडलेले असतात आणि ब्रेनमध्ये ते कायमस्वरूपी राहिलेले असतात. लहान मुलं खूप ग्रहणशील असतात बघा. त्यामुळं आपण 10वी पर्यंतच कोणाबरोबर काढलंय ते सगळे घ्या. आपले स्वतःच्या आधी आई वडील, आपले बहीण भावंड, आपण एकत्र 10वी पर्यंत कोणाबरोबर राहिलो ते. उदाहरणार्थ मी सांगितलं माझी आत्या होती, मी आत्यासाठी सुद्धा करत असते. तर हे पहिल्यांदा. तसंच मग नवऱ्याला विचारून घ्या आज त्या निमित्ताने, कोणी कोणी काढलं रे तू कोणाबरोबर किंवा काय, आणि कशासाठी ते पण सांगा. किती खुश होतील बघा बरं. मी म्हणतील काय झालंय, काय बदलली बायको माझी. त्यांनाही सुखाचे धक्के कधीतरी मिळू द्यात. तर त्यांच्यासाठी करायचं. हे का करायचंय? कारण ही सगळी क्लिन्झिंगची ऊर्जा येते. जसं आता आकाशातलं धुवून काढलेले ऊर्जेनी, तसं आपल्यासाठी सुद्धा प्रेम करणारी ऊर्जा येणार आहे. येतच आहे, सुरू झाली आहे, अजून जास्त येणार आहे. आणि हे जर आपण केलं ना आता, कलेक्टिंग म्हणजे कॉर्ड पण कटिंग करायचं, कामं चांगली करायची त्यांच्या. बघा म्हणजे आता समजा उदाहरणार्थ सासू नाहीये या जगात, माझी सासू नाहीये, पण माझ्या सासूच्या नावाने मी बऱ्याच गोष्टी करते अजूनही, कारण तुम्हाला सगळं सांगितलंय. मग त्या नावाने एखाद्याला द्या काहीतरी गोड पदार्थ रस्त्यावरच्या यांना. घराच्या बाहेर नाही जायचं तर घरात बसून द्या, ऑर्डर करा, आजकाल सगळं आहे ऑनलाईन, पाठवू शकतो आपण. नसेल तिच्या नावाने करायचंय, मग कोणाला देणार? सासूच्या नावाने कोणालाही द्या, कपडे द्या, काही वाटेल ते, सेवा द्या. आपल्या जवळ खूप सेवेचे आहेत. आता व्हॉलेंटिअर्स आले आपल्या मुलांच्या कार्यक्रमांसाठी. तुम्ही पदार्थ घ्या, पदार्थ तर करू शकता. शारदा मॅडम आम्ही काही सांगू, शारदा मॅडम एकटे आल्यात, तुम्ही ते घ्या मुलांसाठी पदार्थ. मुलांच्या कार्यक्रमाची माहिती द्या, ध्यानाची माहिती द्या. विहंग ज्ञानगंगामध्ये ज्ञानेश्वरी अथर्ववेद सुरू होतोय, नंतर आपला दासबोध सुरू होतोय, त्याची माहिती द्या. पण जोडून घ्या, उगाच माहिती द्या म्हणजे मी 13 आता ग्रुपवर टाकले बघा. आणि आता मी म्हटलं यांना कोण मदत करणारे, फोन करा, आले 2 थंब, पण त्यांनी म्हटलं नाही मी पहिली लिस्ट घेते. तर ह्यांना कॉलिंग करून नाव वगैरे करा. हे पण तुमचं ज्ञानदानच आहे ना, काम आहे. हे तर उलट हायर आहे. तुम्ही ज्ञानाशिवाय मग सर्वश्रेष्ठ कोणी नाहीये. ज्ञानदान देणं, ज्ञानाला जोडून देणं, तर हे पण तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवर भरपूर आहे. तर ठीक आहे, अजून मी काय, मला वेळ अजून तुम्हाला बघून सांगते उद्या. आता हे झालं सेवाभावी. आता ह्याच्यामध्ये मन विचार ध्यान, तिसरा पॉइंट. ठीक आहे, सेवा झाली. सेवेमध्ये अजून महत्वाचं राहिलं तुम्ही नाही सांगितलं. आता जसं ग्रुप लिहिलंय यांनी, सुजाता मॅडमनी ग्रुप लिहिलंय, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरतोच आपण. लिहा सामूहिक चेतना, ही पण आपलं सेवा आहे. उलट प्लॅनेट लेवलचा आहे, पृथ्वीच्या लेवलवरचा आहे, आयामातल्या लेवलवरचा आहे. आपण एक 5 मिनिटं रोज ध्यानाला देतो ना, तर या पिरियड मध्ये पर्टिक्युलरली बसा, कारण या पिरियड मध्ये ऊर्जा जास्त येत आहे, येणार आहे, नेहमीच येते, आता पण येणार आहे. म्हणून या जास्त ऊर्जेच्या ह्याला सामूहिक चेतना पेरायला बसा 5 मिनिटं आणि पेरा सामूहिक चेतना. आपलं मी लिहून काढायचं म्हणतीये आता, तर तुम्ही पण मला मदत करा कृपया. एक 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 वाक्य कुठल्या तरी एका स्पेशल ग्रुपवर घेऊयात. तर एक 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 वाक्य लिहून मी लिहून काढते, मग एक पॅरेग्राफ तयार होईल. वाटलं तर नूतन मॅडम त्याच्यावर काव्य करतील, त्यांना सांगितलंय, पण त्यांना एक्झॅक्ट काय घ्यायचंय ते कळलं नाही, तर आपण मदत करू त्यांना, किंवा मग निस्तान गद्य त्या ओळी तरी वाचत चलू, किंवा ज्यांना माहिती नाहीये नवीन लोक आहेत त्यांना ते उपयोगी पडेल. सामूहिक आपण जे काही पेरणी करतोय ते प्लॅनेटसाठी, तर ते एक करायचं या वेळेत बसून 5 मिनिटं. त्याच वेळेला आधी आपलं पण करून घेऊ शकता, लोकांसाठी करून घेता. या हायर ऊर्जेत पेरणी करतोय ना आपण, मग या हायर ऊर्जेत आपण जे काम करू ना, ते आपण मेल्यानंतरही राहणार आहे, लक्षात घ्या. कारण आता हिसाब किताब सगळा न्यूट्रल केलाय आणि आपण चांगलं काम करतोय, या पर्टिक्युलर पेरणीच्या कामाला करतोय, म्हणजे नक्कीच खूप छान उगून आपल्याला जिथे हवं तिथे जाता येईल. त्याला हे उपयोगी पडणार आहे. कालच्या ध्यानातून मला काय आलं सांगते मी. काल माझं ध्यान घडलं ना, तर आपण जसं आयमातनं फिरलो ना, तसं आपण आयमातनं फिरत होते मी पण, मस्त पंख लावून. तुम्हाला सांगितले पंख लावा, नाही तर पिरॅमिड लावा, नाही तर मर्कबा धरा, त्या मर्कबाच्या टोकाला धरून. पिरॅमिड मर्कबा हे काम करणार आहेत, करत आहेत, त्यामुळे तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायला लावलेत मी, नाही तर पंख व्हिज्युअलाइज करा.
तर हे मी चालली होती अशी छान उडत उडत उडत. मग आपल्याला नाही का त्यांनी सांगितलं की तुमचा गुरु भेटतो, मग हिसाब किताब बघतो, तुझं काय चुकलं, तुझं काय चांगलं आहे. मला काय आलं माहितीये का, माझं गुरु बिरु चित्र नाही दिसलं. माझ्या गुरुला मी एकच म्हणते, आता त्या ह्याला आले, मी म्हणतेय आपण रिव्हर्स करतोय ना, की खूप छान केलं, धरती क्रिएट केली 5व्या आयामातली, छान प्लॅनेट लेव्हलवर काम केलं, मस्त आपण हे सगळं का करू शकलो, ध्यान केलं, हे केलं ते केलं म्हणून करू शकलो. रिव्हर्स इंजिनिअरिंग बघतो. तर मी तिथे काय केलं, मी म्हंटल माझं काही चुकलेलं आहे ना, माझं काही चुकतंय ना, आत्ताच करेक्ट करून घे. आत्ताच काय करेक्शन आहे माझ्या घडू देत, आत्ताच काय करेक्शन आहे माझ्या घडल्यात, मी त्या करेक्शन केल्यात. आणि आता मी नुसतं धन्य 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 ऐकतेय, मी काय चांगलं केलं, मी काय चांगलं केलं, असं मी तिथे हे पेरून ठेवलं. की जे काही माझं चुकत आहे, जे काही माझं इथून पुढे चुकणार आहे, आत्ताच माझ्या ह्याच्यात करेक्शनचे पेरणी कर, की माझ्याकडनं ते करेक्ट होईल. आणि मग त्या क्षणाला मी सगळं धन्य 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 ऐकते. असं रिव्हर्स इंजिनिअरिंग झालं काल माझ्याकडनं नकळत. किती छान आहे बघा बरं. म्हणजे गुरु पण बघत नाहीये मी, दृश्यही काही बघत नाहीये, उलट जे काही माझं चुकणार आहे त्या करेक्शन माझ्या झाल्यात आता. आणि मी परत रिव्हर्स इंजिनिअरिंग मध्ये सगळं छान 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 छानच ऐकते. आणि हे घडतं बरं का, ऍक्च्युअल घडतं. आणि आपली जर समजा 7व्या आयामातली जायची तयारी असेल ना, तर ते गुरु सांगतात तुझी 9व्या आयामाची तयारी आहे, जा 7व्या आयात तुला खूप छोटा आहे, 9व्यात जा. असंही घडतं. बुद्धालाही तसंच झालं. आणि त्याच्यामध्ये समजा मी जर म्हटलं मला 7व्या आयामात जायचं, तर ते म्हणतात हो तुझी क्षमता आहे, पण आता 5व्या आयामासाठी सुद्धा काम आहे, तू कर. 5व्या आयामातलं काम थोडं दिवस कर आणि मग 7व्या आयामात तू जाशील. असंही घडत. आणि आपण भलं 5व्या आयाम पेरलं, तर ते म्हणतात नाही, तुम्हाला अजून 3ऱ्या आयामातच राहिलं पाहिजे काही दिवस, मग 5वा आयाम मिळेल. असंही घडतं. तर हे सगळं होतं ऍक्च्युअली. मी बऱ्याच ह्याच्यातनं हे वाचन केलेलं आहे. तर तेच मला ते काल हे झालं. तर याच्यामध्ये प्रश्न साधा होता कालच्या ध्यानाचा, माझी फ्री विल कोणती, फक्त एक व्यक्ती ठरली, एक व्यक्ती. तुम्ही जोवर प्रश्नांची उत्तरं लिहित नाही तोवर तुमच्यामध्ये ती फ्री विल लिहिली जाणार नाही. तिथून सुरुवात होणार आहे. हे सांगूनही फापट पसारा लिहित बसता तुम्ही. मी किती वेळा सांगितलं फापट पसारा मला नकोय, आता त्याच्यातून बाहेर या. काय दिसतंय, काय झालं, अमकं झालं टमकं झालं, बाहेर या. प्रश्नांचं उत्तर आधी पहिलं वाक्य ते, मग काय लिहायचं तर लिहायचं, नाही तर काही लिहायचं नाही, हे पण खूपदा सांगून झालं. शेवटी आता ठरवलं काही नाही, आता जे प्रश्नांची उत्तरं देत आहेत त्यांचा वेगळा ग्रुप करायचा आणि त्यांनाच आपण ध्यान घ्यायचं, इथून पुढे नाही नाही ध्यान घ्यायचं. कारण मला पुढे जायचंय हो. मला नाही तुमच्यासारखं त्याच लेवलवर बसता येणार. तुम्ही असं नाही तर नसा. सविता धर्माधिकारी मॅडम एकमेव उत्तर दिलेले आहेत, नाही तुम्ही उत्तर देत. तर हे माझं ठरलंय आता ध्यानासाठी, मी मला प्रश्नाची उत्तरं जे देतात त्यांना घेऊन जाणार आहे, नाही तर नाही. कारण चेतना वाढवायची आहे. मग आपल्याला चेतनेच्या कुठल्या लेवलवर आहोत हे विचारलं, तिथेही उत्तर कोणी दिलं नाही. निदान पल्लवी मॅडम नवीन असून म्हटले तरी समजून घ्यावं लागेल. तुमची अडचण तर माझ्या लक्षात आली पाहिजे. तुम्ही अडचण सांगत नाही, तुम्ही प्रश्न सांगत नाही, तुम्ही फापट पसारच करत बसता. तर संपलं आता हे सगळं. माझं ध्यान नाही कोणाला, मग जे कोऑर्डिनेटर करतील शेअर बिअर ते ध्यान तुम्ही करत बसा. मी जे ध्यान घेणार आहे इथून पुढे, ते मी ध्यानाला अशाच लोकांना अलाव करणारे जे चेतनेमध्ये राहतात, जे झोपा काढत नाही. मग मारे म्हणता कधी ध्यान संपलं कळलं नाही, कधी मीटिंग संपली ते कळलं नाही. याचा अर्थ तुमचं काय होतं चेक केलंय का कधी? झोपेत जातोय का ट्रान्समध्ये जातोय? ट्रान्समध्ये पण तेच. या गोष्टी कधी चेक करता का? लिहिता सरळ ग्रुपवर बघा एकदा. ठीक आहे. आता हे जसं ग्रुपचं सांगितलं तसं शिवसरोदय शास्त्र भाग 1ला जवळजवळ 45-50 लोक आहेत. आता विहंगम स्पेशल ग्रुपवरच्या लोकांना, ज्या लोकांना मी पाठवले पर्सनल मेसेज, करायला यायचंय. कारण तुम्ही मागं राहिलेला आहात, म्हणून एप्रिलमध्ये मे मध्ये घेते मी बुद्ध पौर्णिमेला. तर तो स्पेशल ग्रुप ठेवावा असं माझं चाललंय. त्यामुळे 20-25 जण मला अपेक्षित आहेत, जुनी लोक जी राहिलीत मागं ती. पिरामिडला यायचंय, बुद्ध पौर्णिमेचं ध्यान करायचंय, शिवसरोदय शिकायचंय, म्हणजे तो स्पेशल ग्रुप पुढे राहील. कारण शिवसरोदयमध्ये काही लोक जे आहेत ना काहीच करत नाहीयेत,
त्यांना काढून टाकलेलं आहे, पण ते शिवसर्वोदयाचं काढून नाही टाकायचा निर्णय आता मी केला. बाकी सगळे ग्रुप बंद केले, 2-3 फक्त एकच ग्रुप ठेवलाय. कारण त्याच्यामध्ये डे टू डे क्षणाक्षणाला आपण काही हलवू शकतो, करू शकतो. हे महत्वाचं. आणि पुढे जायचंय आपल्याला, कुंडलिनी ध्यान पर्यंत जायचंय. काय काय सांगितलंय, योग ग्रंथ घ्यायचेत महत्वाचे. ते कोणासाठी घेणार आहे? सगळ्यांसाठी नाही होणार ते. ज्यांचं मी ध्यान ग्रुप करेल त्यांच्यासाठीच घेणार आहे. पहिल्यांदा प्रश्नाचे उत्तर, डिस्कशन ग्रुपला चर्चा जे करतील ते. मला आता तुमचं बुद्धी लेवलवर काम हवंय. मला हलणं डुलणं चित्र बघणं नकोय. हे दिसलं ते दिसलं नको. बुद्धी लेवल, प्रश्न विचारले उत्तर, प्रश्न विचारले उत्तर. हे जर केलं, आता एक प्रश्न होता कालची, फ्री विल माझी कोणती? एवढं अवघड आहे का हो तुम्हाला हे करायला? मी सांगते, मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं की मी कन्फ्युजन मध्ये होते 5%, की बाबा मोक्ष घ्यायचाय का काम करायचंय. मी अजून तिथे द्वंद्वात आहे. कारण आपल्याला मानवाचा महामानव आपण बघितलं त्या पुस्तकामध्ये. अरविंदांनी काय म्हटलंय? अरविंदांनी म्हटलंय की प्लॅनेट लेवलवर काम करणं जास्त श्रेष्ठ आहे मोक्षापेक्षा. मी तुम्हाला तेही सांगितलं, तिथे माझं द्वंद्व आहे 5%. आता माझं निर्णय थोडा बदलला. आता मी म्हणते मला 7व्या आयामाच्या वरच राहायचंय, पण प्लॅनेटसाठी काम करायचं, पण मनुष्यात नाही यायचं परत. मग हे तुम्ही जर सांगितलं तर तुमच्या प्रोसेस सुरू होणार. आता काय वाटतंय, तर त्याच्या पुढच्या प्रोसेस होऊन तुमचा निर्णय ठाम बनणार. त्या निर्णयाला तुम्ही काही करू लागणार. आणि हे फार महत्वाचं आहे ठरवणं आपण. म्हणजे ज्या वेळेला आपला शरीर सुटतो आणि तो भेटतो की नाही गुरु, त्यावेळेला त्याला सांगावं लागतं आपली काय इच्छा. आपण सगळा प्रोग्राम आपल्या ह्याच्याप्रमाणेच घेतो. आणि त्याच वेळेला अजून कन्फ्युजन, मला नाही काय 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 काय, नाही नाही घेऊ ना, घर राहिले ना तिथे. असं काही पण चुकीचं. त्या किती सेकंद मिळतात मरण्याच्या आधी? 10 सेकंदात हे सगळं दाखवलं जातं दृश्य. या 10 सेकंदात मृत्यू स्वीकारायला लागतो. नाही तर पुढचा मृत्यू अजून तुम्हाला शारीरिक अपंगता, काय नो बाय नो, बेडवर हे करून मग पुढचं अजून 2 महिने 2 वर्ष काढायला मिळतात. तिथेही प्राण नाही सुटला, तिथेही अडकला तर अजून दयनीय अवस्था. अरे हार्ट अटॅकनी जाणारे फार नशीबवान, अरे ऍक्सिडेंटनी जाणारे पण फार नशीबवान. हे माहिती आहेत का गोष्टी तुम्हाला? मृत्यू काय इतका सोपा मिळतो येतो का आपल्याला? हवा तर इच्छा मरण पाहिजे, हे लहानपणीपासून मला वाटतं. तर ठीक आहे, चला आता आपण करूया ध्यान. तर हे सगळे अजेंडे मी तुम्हाला सांगितले. आता अजून एक महत्वाचं राहिलं, सामूहिक चेतना झाली, पण आता बातम्या काही काही येणार आहेत सगळ्या. त्या बातम्या आल्या की बसायचं 5 मिनिटं, लव आणि लाईट द्यायचं त्या बातम्या ऐकणाऱ्या त्या लोकेशनला, त्या लोकांना. लिहून घ्या, हे काम करायचं. या जर वेळेत करायला मिळलं तर अजून छान. म्हणजे आज समजा एखादी बातमी युट्यूबवर ऐकली, टीव्हीवर ऐकली, वर्तमानपत्रात वाचली, बसा या वेळांना. उद्या अजून सोमवारी अजून वेळा देते, त्या वेळेत बसा आणि लव लाईट द्या. लव लाईट देण्याने काय होतं माहितीये? आपण जे देऊ तेच आपल्याला मिळेल ना, जे पेराल तेच उगवेल ना. प्रत्येकाच्या नावाने द्यायचंय, या सगळ्यांच्या नावाने. एकदा आपलं केलं, एकदा नवऱ्याचं केलं, हे सगळं विसरायचं नाहीये. सगळ्यांच्या या नावाने करा. आपल्या ग्रुपसाठी पण करा, आपल्या ग्रुपच्या नावानेही करा. विहंगमला जे जे जोडले त्यांच्या नावानेही करा, कारण आपल्याला त्यांची ऊर्जा येते ना. त्यांच्यामुळे आपलं ध्यानाचे ग्रुपमध्ये जे जे आहे ते तो ग्रुप एनर्जी काम करते, त्यामुळे त्याच्या नावाने पण करा 1-2 गोष्टी. तर हे लव लाईट डिझास्टर, नॅचरल डिझास्टर वाल्यांना करायचं. ठीक आहे, चला आता ध्यान करूयात. ध्यान आज करायचं आहे, हे वेबसाईटवरील ध्यान करायचे कोर्स आहेत वेबसाईटवरचे. याच ह्याच्यातलं करायचंय, तिसऱ्या ह्याच्यातलं क्लिन्झिंगचं ध्यान करायचंय. ऊर्जा आपली जी आहे, मला जे येतं, मला जे ऊर्जेने येतं ते मी घेत असते. तर आज हे क्लिन्झिंग, हे बघा, हायर डायमेन्शनल चक्र मेडिटेशन, 7 बॉडी क्लिन्झिंग, हे फार महत्वाचं आहे बरं का. या ह्याच्यात मी तुम्हाला मन म्हटलं ना, मन विचार ध्यान, ते हे करायचंय आता हे 29 मार्च पर्यंत. त्यामुळे हे महत्वाचं लिहून घ्या. ज्यांनी वेबसाईट कोर्स खरेदी केलेले नाही ते लिहून घेऊ शकतो. चला, आपल्याला आता 7ही शरीराची शुद्धीकरणासाठी ध्यान करायचं आहे.
श्वासावर फोकस असू देत. श्वास घेत आहे आणि श्वास जात आहे. एक दीर्घ श्वास घेऊयात आणि तोंडावाटे बाहेर सोडूयात. अजून एक दीर्घ श्वास घेऊन तोंडावाटे बाहेर सोडूयात. अजून एक दीर्घ श्वास घेऊन तोंडावाटे बाहेर सोडूयात. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर पडत आहे. जसं 7 बॉडीची मी नावं घेईल तसं व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि फील करायचं आहे. आपल्या फिजिकल बॉडीला म्हणजे स्थूल देहाला व्हिज्युअलाइज करूयात. माझं स्थूल शरीर खूप निरोगी झालं आहे. पाच तत्वांनी बनलेलं हे शरीर पूर्ण शुद्ध झालं आहे. माझी पाचही तत्व बॅलन्स झाली आहेत. स्थूल शरीराच्या बाहेर जी एनर्जी बॉडी आहे, जी एथरिक बॉडी आहे, ती मला फील होत आहे. शरीराच्या त्वचेपासून अर्धा ते 1 इंचामध्ये मी ऊर्जेचा प्रवाह जाणून घेत आहे. माझा अवेअरनेस वाढला